महिला पोलिसांचे घर फोडले, पोलीस कॉलनीतून दागिन्यासह 3 लाखाचा ऐवज लंपास। बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी पैठण येथून गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या पोलीस कॉलनीतील घरातून चोरट्याने सोन्या चांदीचे दागिने, रोख रकमेसह एकूण 3,10,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। ही घटना 5 ते 8 मे दरम्यान घडली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पोलीस ठाण्याचे कर्मचारी व इतर जिल्ह्यात बंदोबस्तासाठी पाठविण्यात आलेले होते। यामध्ये पैठण येथील पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी अश्विनी चव्हाण या बंदोबस्तासाठी बीड येथे गेल्या होत्या, तर त्यांचे पती येथे पुणे येथे खासगी कामानिमित्त गेले होते। चोरट्यानं नेमकी हीच संधी साधत त्यांच्या पोलीस कॉलनीतील घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेल्या सोन्या चांदीचे दागिने व मुलाच्या हातातील अंगठी असे एकूण 46 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम 7,000 रुपयाचा एकूण 3,10,000 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे। पोलीस कॉलनीच्या परिसरात चोरी झाल्याने पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी करून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष असे पथक नेमले आहे। या संदर्भात प्रवीण राजेंद्र लाकाळ यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक औदुंबर मस्के हे करत आहेत। आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे। ब्युरो रिपोर्ट, पैठण, छत्रपती संभाजीनगर।